कुठचे असले पाहिजे, मुंबई पब्लिक स्कूल, ते मुंबई पब्लिक स्कूल आपण करून दाखवलं. आज तुम्ही कुठच्याही वॉर्डात जा, त्या वॉर्डामध्ये सगळ्यात देखणी इमारत महानगरपालिकेची असेल तर ती शाळा आहे आणि त्या शाळेचा कायापालट करणारी आपली मुंबई महानगरपालिका आणि आपली शिवसेना आहे. पण इथेच आपण थांबलो नाही, आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी आणल्या. हा वाघोबा क्लब, वाघोबा क्लब म्हणजे काय तर नेचर, पर्यावरणाशी जवळीक कशी बनावी. आपण जेव्हा आता बाहेर जाऊन आकाश बघितलं तर काही दिसतच नाही, सगळीकडे धूर दिसतोय पोल्युशनमुळे, प्रदूषणामुळे. पण आपले हिरोज कोण? नेहमी आपण जेव्हा स्पेस बोलतो, अंतराळ बोलतो, तेव्हा कोणाबद्दल बोलतो? कल्पना चावला, सुनीता विल्यम्स. ह्याच्या पुढे आपण जात नाही. पण ही स्वप्न आपण लहानपणात बघत असतो की कधी ना कधीतरी मला पण ॲस्ट्रॉनॉट व्हायचं आहे. मग ॲस्ट्रॉनॉमी क्लब आपण आणला, आपण खूप काही गोष्टी केल्या वेगळ्या वेगळ्या. पण मी तुम्हाला अभिमानाने अजून एक गोष्ट सांगतो, ज्यामुळे खरोखर आपल्याकडे एक मोठी बढत झाली, मुलांना यावंसं वाटलं, पालकांना वाटलं की महानगरपालिकेच्या शाळेत टाकावं मुलांना. ते म्हणजे आपण SSC सोबत जागतिक पातळीचा IB बोर्ड आणला. हे देशात कुठेही नाही झालं, कदाचित जगात कुठे नसेल ती आपली महानगरपालिका. IGCSE बोर्ड आणला, परत जागतिक पातळीचा आहे. CBSE बोर्ड आणला, ICSE बोर्ड आणला. आणि हे सगळे आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या ज्या शिक्षिका होते आणि शिक्षक होते त्यांना ट्रेनिंग देऊन पुन्हा त्याच लोकांना आपण वापरायला लागलो ह्याच्यात, त्यांनाच आपण चालना दिली. आणि हे तुम्ही अभिमानाने सांगू शकता की पहिल्या वर्षी 4,000 आपल्याकडे सीट्स होत्या महानगरपालिकेमध्ये, 10,000 ॲप्लिकेशन आले, आपल्याला लॉटरी काढायला लागली. हे आपलं काम आहे, हे तुम्ही अभिमानाने लोकांना सांगितलं पाहिजे. जेव्हा भाजप विचारतं ना की तुम्ही काय केलं, अर्थात शिक्षणाचा आणि त्यांचा काडी मात्र संबंध नाही आहे, पण हे जरा त्यांना सांगा हे आम्ही केलेलं आहे. चला पुढे वळूया. जसं प्राथमिक शिक्षण हे महानगरपालिकेचं काम असतं, तसं प्राथमिक आरोग्य देखील, बेसिक प्रायमरी हेल्थकेअर सेंटर हे महानगरपालिकेचं काम असतं. तुम्ही कुठचीही महानगरपालिका घ्या, कुठच्याही आपल्या राज्यामध्ये जा, इतर राज्यांमध्ये जा, तुम्ही जर विचाराल की तुमचं महानगरपालिका म्हणून काम काय, तर नाही, आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र आम्ही तेवढंच चालवतो, प्रायमरी हेल्थकेअर चालवतो, त्याच्या पुढे आम्ही करत नाही, हे तुम्हाला सांगेल. पण पुन्हा एकदा मी इथे बेट लावायला तयार आहे, पैज लावायला तयार आहे. आता आचारसंहितेत ते बसतं की नाही मला माहीत नाही, तर आपण आचारसंहितेनंतर लावूया. पण मला जगात मुंबई महानगरपालिकेसारखी महानगरपालिका दाखवा जिचे फक्त प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीत, तर ते तर आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन नर्सिंग कॉलेज स्वतःचे आहेत, ही आपली मुंबई महानगरपालिका आहे. एक नाही, दोन नाही, तर 4 मेडिकल कॉलेज स्वतःचे आहेत, ही मुंबई महानगरपालिका आहे. ट्रॉमा केअर सेंटर आहे, ही आपली मुंबई महानगरपालिका आहे. आणि सगळ्यात चांगले हॉस्पिटल आणि डॉक्टर्स हे असणारी आपली मुंबई महानगरपालिका आहे. हे आपण अभिमानाने जनतेला सांगितलं पाहिजे, लोकांमध्ये सांगितलं पाहिजे. कारण अनेकदा वाटतं की अरे चांगले डॉक्टर्स आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच मिळतील, असं नाही आहे. जे कुठचेही चांगले डॉक्टर्स तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मिळतात किंवा भेटतात, तेच प्रायव्हेट हॉस्पिटलमधले डॉक्टर्स आपल्या सगळ्या ह्याच मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये आहेत. आहे अर्थात लोड आहे, 90% ही ट्रीटमेंट आपली फ्री असते, त्याच्यानंतर सबसिडाईज असते. 2017पर्यंत आपल्याकडे 13,574 बेड्स होते. डेली जो काही लोड होता तो जवळपास 1 लाखाचा होता. आत्ता पण प्रत्येक वर्षी 1 कोटीहून जास्ती आपण लोकांना ट्रीट करत असतो. आहे ना, देशभरातली लोकं येतात आपल्याकडे, पण स्वस्त आणि दर्जेदार आरोग्य हे देणारं कदाचित आपलंच शहर असेल आणि आरोग्य केंद्र किंवा हॉस्पिटल चालवणारी आपली महानगरपालिका असेल, हे आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे. हा दुसरा माझा आवडता विषय. इथे आपले BSTचे सगळे असतील, जरा BSTमध्ये कोण कोण होतं हात वरती करून मला, आणि BSTचे चेअरमन कोण कोण होतं जरा हात वरती करून मला दाखवा. आपण आहात सगळे आहेत. ही BST, किती लोक BST वापरतात? सगळे वापरतात. दर काय झालेत आत्ता? ऐकून येते? डबल, ट्रिपल. जेवढी यांची इंजिनं वाढत चाललेत तेवढे दर वाढत चाललेत, आणि बसेस कमी होत आहेत ना. ह्या शहराची एक महत्त्वाची गोष्ट होती, ओळख होती, ती म्हणजे आपली BST बस. साधारणपणे मुंबईचं चित्र कोणाला काढायला सांगितलं तर कोण पहिलं गेटवे ऑफ इंडिया काढतं, मग सिलिंग काढतं, मग आपली लाल बस काढतं BSTचं. आणि मुंबई महानगरपालिका किंवा मुंबई म्हणून आपण जी ओळख असते आपली, ही आपली BST बस ही सगळ्यात महत्त्वाची होती.
अर्थात लहानपणापासून अनेक BScच्या कार्यक्रमांना मी जात होतो. मी प्रत्येक म्हणजे